नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रतिमाला जेव्हा महिपत पकडून घेऊन जायचाच म्हणजे किडनॅप करायचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा प्रतिमा कशा पद्धतीने या सगळ्यातून स्वतःची सुटका करणार आहे हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे नेमकं या भागात काय काय घडणार आहे तेच आपण या एपिसोड्समध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर सायली आणि त्यासोबत कल्पना यांच्यासोबत प्रतिमा सुद्धा आता खूप छान अशी सामावून गेलेली असते, पण दुसरीकडे मात्र आता प्रतिमाला घरीही जायचं असतं, कारण तिला आता सुमनचं टेन्शन दिसत असतं। कारण सुमन जी आहे ती नेहमीच काळजीत नसते, पण आज तिला कुठेतरी सुमनकडे पाहून वाटत होतं की काहीतरी सुमनचं झालेलं आहे, पण नेमकं काय हे सुद्धा जाणून घ्यायचं होतं। आणि म्हणूनच ती आता सुमनकडे म्हणजेच आता पुन्हा एकदा आपल्या घरी जायचा निर्णय घेते। खरं तर सायली या सगळ्याला आधी नकार देत असते, पण तिला सुद्धा वाटतं की नाही, आपण जे आहे ते प्रतिमा आत्यांना घरी पाठवायला हवं। प्रतिमा आत्यासुद्धा टेन्शनमध्ये आहेत, त्यांचासुद्धा आपण विचार करायला हवा। तसंही आता सुमनची अवस्था प्रतिमाला बघवत नसते। प्रतिमाला कळत असतं की सुमन आपल्यापासून काहीतरी लपवत आहे, पण नेमकं काय। म्हणूनच आता सुमनला भेटण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा घरी आता प्रतिमा गेलेली असते। सुमनचा मूड रिफ्रेश करण्यासाठी ती बरेच प्रयत्न करत असते, म्हणजेच ती आता घरी जाऊन सुमनचा मूड ठीक करण्यासाठी तिला विचारत असते की सुमन काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का मला सांग। पण सुमन काही आपलं तोंड उघडत नसते, कारण समोर रविराज त्यासोबत नागराज देखील असतात। नागराजला देखील प्रतिमा विचारायचा प्रयत्न करत असते की नागराज भाऊजी काही झालं आहे का, पण आता नागराजही काहीच बोलत नसतो, कारण नागराजला कुठेतरी वाटत असतं की काहीतरी गडबड आहे, पण त्याला ही गोष्ट कळत नसते की नेमकी गडबड कशामुळे झालेली आहे ते। त्यामुळे नागराजही शांत असतो, पण सुमन जे आहे ते ठरवते की आपलं मन जे आहे ते आपण वहिनींसमोर व्यक्त करायला हवं, पण ते आता नाही, थोड्या दिवसांनंतर, कारण आपण आता सगळ्या गोष्टी सांगितल्या तर हे सगळं काही प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं हे देखील सुमनला माहिती असतं। सुमन जी आहे ती नागराज समोर काही बोलत नसते, पण इकडे आता प्रतिमा जी आहे ती आता तिथे घडलेला सगळा प्रसंग म्हणजे सुभेदारांच्या कुटुंबात ती इतके दिवस राहत होती आणि तिथे काय काय घडत होतं हे सगळं सांगत होती। पहिला आता प्रतिमा सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का, खरं तर ना काय घडलं होतं, पहिल्यांदा लहान असताना ना मला चांगलं आठवतं, अर्जुनमध्ये आणि आपल्या तन्वीमध्ये ना स्पर्धा असायची मोदक खायची, पण आज ना चक्क मोदक विसरून अर्जुन कामामध्ये इतका मग्न होता ना की त्याने मोदकलाही बाय बाय केलं। म्हणजेच किती ना मुलं बदलत जातात। लहान असताना अर्जुन आणि तन्वी आपण जेव्हा तिथं जायचो काय रविराज, तेव्हा तन्वीमध्ये आणि अर्जुनमध्ये जास्त मोदक कोण खातं यामध्ये स्पर्धा रंगायची की नाही। रविराजही म्हणतात की हो, आणि त्याच वेळेला रविराज आणि सुमनच्या लक्षात येतं की प्रतिमाला एक लहानपणीची म्हणजे भूतकाळातील गोष्ट जी आहे ती आठवत आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रतिमाला पण समजतात ते आता विचार करत असते आणि ती लगेचच रविराज यांना सांगते की बघा, म्हणजे ज्या काही घटना घडल्या होत्या त्या मला सगळ्या काही आठवायला लागल्यात जशाच्या तशा। आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणू लागते ना, तेव्हा मात्र आता रविराज आणि सुमन एकमेकांकडे पाहून असतात आणि म्हणतात की नक्कीच त्या नवीन गोळ्यांचा परिणाम दिसायला लागलेला आहे। सायलीने एकदम योग्य वेळेवर सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत वाटतं, कारण आता पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा मला प्रतिमामध्ये दिसते, असं देखील रविराज जे आहेत ते नागराज आणि सुमन समोरच बोलत असतात। तर सुमनला मात्र या सगळ्याचा आनंद होतो, पण इथे असणारा नागराज याला या सगळ्या गोष्टी खूपच असतात, कारण त्याला माहिती आहे ना, जर एकदा काही मेमरी परत आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो। काही खरं नाही, एकतर आपण आता ह्या गोळ्या सुद्धा बदलू शकत नाही, कारण ती पुन्हा घरी आलेली आहे आणि त्यांनी गोळ्यांचा सगळा आळ तन्वीवर घेतला होता। तन्वी तर घरी नाहीये, मग आता सगळा आरोप माझ्यावर होईल, त्यापेक्षा आपण ना या प्रतिमाचा काटा काढायला हवा, असाच आता तो विचार करतो। त्यानंतर तो पटकन बाहेर जातो आणि लगेच महिपतला कॉल करतो। महिपतला म्हणतो की महिपत शेठ घरी आहात का। महिपत म्हणतो की थोडा बाहेर आहे, आता घरीच चाललोय मी, काही काम होतं का। त्यावर नागराज महिपतला म्हणतो
तुम्हाला भेटायला येतोय, जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, असं बोलून तो लगेचच फोन ठेवतो आणि ताबडतोब आता तो भेटायला गेलेला असतो. आणि जेव्हा महिपतला तो भेटायला जातो तेव्हा मात्र आता नागराज हा म्हणत असतो की तुम्हाला काय सांगू, आता आपली वाट लागायची वेळ आलेली आहे, आपले दिवस भरलेत असं मला वाटायला लागलेलं आहे. त्याच वेळेला आता विचारलं जातं महिपतने नागराजला की काय झालं आहे, नक्की सांग, काय प्रकार घडला आहे का. त्याच वेळेला आता नागराज म्हणू लागतो की अहो भयंकर प्रकार घडला आहे, कारण प्रतिमाला आता गोळ्यांचे डोसेस चेंज केले, त्यामुळे प्रतिमाला आता सगळं काही आठवायला लागलेलं आहे. आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भूतकाळातील अजून एक गोष्ट तिने आता सांगितलेली आहे आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता कळलेल्या आहेत, त्या सुद्धा आता सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे की त्या गोळ्या बदलल्या गेलेल्या आहेत, म्हणून आता आपण त्या गोळ्याही बदलू शकत नाही, जेणेकरून इतके दिवस जो काही खेळ मांडला होता तो खेळ पुन्हा आता एकदा सुरू करू शकत नाही. नागराज जो आहे तो आता म्हणत असतो. त्यावर महिपत म्हणतो मग काय, आपला शेवटचा शिकार, मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की आपण जिथे अडकणार हे आपल्याला वाटतं तिथे आता आपण लास्टची जी आई आहे ती बंदूक बाहेर काढायची आणि डायरेक्ट गेम ओव्हर करून टाकायचा त्या प्रतिमाचा. कारण इतके दिवस आपण ज्या गोष्टींसाठी तडफडत होतो, ज्या गोष्टी लपून ठेवत होतो, ते जर या बाईने फटक्यात बोलून टाकलं ना तर आपलं काही खरं नाही, हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी जेव्हा कळून तेव्हा मात्र आता महिपत जो आहे तो नागराजला म्हणतो की त्या बाईचा पटकन गेम करायला हवा, ती बाई पटकन जेव्हा कधी घरातना बाहेर पडेल ना तेवढं फक्त मला सांगा, त्या बाईचा गेम तर ओव्हर करायलाच हवा, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता प्रियाला लवकरात लवकर घरी जाण्याची उत्सुकता लागलेली असते, कारण तिला माहिती असतं की अश्विन जो आहे तो आता माझी जी काही सोय आहे ती करणार आहे, म्हणजेच आपली सुटका करणार आहे, पण ही सुटका लवकरात लवकर व्हावी असं देखील तिला वाटत असतं. आणि म्हणूनच तिचा जीव नुसता घाबरा घुबरा होत असतो, कारण तिला माहिती आहे जर या गोष्टी अर्जुनला कळल्या तर अर्जुन काही आपली सुटका इथून होऊ देणार नाही. म्हणूनच ती अश्विनला म्हणत असते की ज्या काही गोष्टी आहेत त्या पटकन कर. तर अश्विन म्हणतो की तू काळजी करू नको, वकिलांनी काम करायला घेतलेलंच आहे, लवकरच सगळं काही काम होईल, तू टेन्शन घेऊ नको, असं देखील आता तिला सांगण्यात येतं. पण आता अश्विनला कळून चुकतं की नेमकं कशाचं टेन्शन प्रियाला आहे ते, म्हणूनच तो म्हणतो की मला कळतंय की तुला कसलं टेन्शन आहे, पण तू काळजी करू नकोस, यावर मी आहे ना, मी नक्कीच तुला मार्ग काढून देईन, तू यामध्ये अडकणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. कारण तुला माहिती आहे का, मी त्या वकिलांशी बोललेलो आहे आणि या सगळ्याबद्दल अर्जुनला जराही भणक लागणार नाही, अर्जुनलाच काय घरात इतरांना सुद्धा नाही, कारण तू घरात आलेली कोणालाच चालणार नाही, मी तुला डायरेक्ट घरीच घेऊन जाणार आहे आणि त्या सगळ्यांना सरप्राईजच देणार आहे, असं देखील अश्विन आता प्रियाला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रियाचा जीव आता कुठे जाऊन भांड्यात पडलेला असतो. दुसरीकडे प्रतिमा सुमनला सगळ्या गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर सुमन जे आहे ती आता सांगत असते की खरं तर मला ना खूप जास्त भीती वाटते की नागराज जे आहे ते आता महिपतसोबत मी त्या दिवशी बोलताना पाहिलं आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टी कोणासोबत बोलू कोणासोबत नाही असं होत होतं, पण वहिनी नशीब तुम्ही आलात आणि तुमच्यासमोर माझं मन मोकळं करावं असं मला वाटतंय, खरंच नाही असे वागतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं देखील आता सुमन म्हणत असते. तर प्रतिमा म्हणत असते की काळजी करू नको, आपण जे आहे ते लक्ष ठेवूया, काय होतंय काय नाही या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष ठेवू ना तेव्हाच आपल्याला या सगळ्यातून अडथळे दूर होतील. पण आपण आहे ना, आता तुझा मूड जर ठीक नसेल तर आपण एक काम करूया, आता देवळात जाऊया, देवळात गेल्यावर तुला बरं वाटेल, असं देखील आता प्रतिमाने जे आहे ते सुमनला सांगितलेलं असतं. तर सुमन आणि प्रतिमा दोघेही जणी देवळात जायला निघत असतात. नागराजने आता हे नेमकं बोलणं ऐकलेलं असतं, नागराजला कळून चुकलेलं असतं की या दोघेही जणी ज्या आहेत त्या देवळात जात आहेत, म्हणजेच नक्की आपल्याला हाच तो निशाणा साधायला हवा, महिपतला सांगायला हवं. त्याने लगेचच महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला तो प्रतिमा आणि सुमन बाहेर गेले आहे ते सांगतो. तर दुसरीकडे प्रतिमा आणि सुमन देवळात गेलेल्या असतात. तेवढ्यातच प्रतिमाच्या फोनवर फोन आलेला असतो, म्हणून प्रतिमा जी आहे ती फोनवर बोलण्यासाठी बाजूला येते. तोपर्यंत महिपतची गुंड जे आहेत ते तिथे पोहोचलेली असतात, कारण त्या गुंडांना तिथे जाऊन काही झालं तरी लवकरात लवकर जे आहे ते गायब करायचं असतं, ते म्हणजे प्रतिमाला, कारण तशी सुपारीच त्यांना दिलेली असते आणि म्हणूनच ते तत्परतेने तिथे हजर असतात. आणि त्याच वेळेला मात्र महिपतने सांगून ठेवलेलं असतं त्या बाईला उचलायचं आणि डायरेक्टली आपल्या गोडाऊनवर घेऊन यायचं, आणि म्हणूनच ते सगळेजण त्या तयारीत असतात. प्रतिमाचं लक्ष नसतं, प्रतिमा फोनवर बोलत असते आणि दुसरीकडे सुमन जी आहे ती मात्र आता
आपल्या देवळामध्ये बाप्पांकडे बघून प्रार्थना करत असते. तिचे डोळे बंद असतात कारण प्रतिमाने तिला सांगितलेलं असतं की मी जरा येते, फोन आला आहे, आणि असं बोलून ती बाजूला गेलेली असते. खरं तर हा फोन वगैरे जो काही करण्याचा बहाणा असतो तो सुद्धा नागराचाच असतो, कारण त्याला माहिती आहे की आपण जेव्हा असं करू ना तेव्हा सुमनपासून कुठेतरी प्रतिमा लांब जाईल आणि आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते करता येईल. आणि त्याच वेळेला आता तो गुंड जो आहे तो नेमका देवळाच्या बाहेर जाऊन पोचलेला असतो आणि तो प्रतिमाजवळ जातो. प्रतिमाजवळ गेल्यानंतर तो प्रतिमाचा हात धरायचा प्रयत्न करत असतो. प्रतिमा त्याच्या हातातनं आपला हात सोडवायचा प्रयत्न करत असते, पण प्रतिमा या सगळ्यामध्ये अयशस्वी ठरते. म्हणजेच प्रतिमा जी आहे ती आपला हात सोडवायचा प्रयत्न करत असतानाच तिला ते गुंड जे असतात ते गाडीमध्ये टाकतात आणि गाडीमधून ते घेऊन जात असतात. प्रतिमा ओरडत असते, पण प्रतिमाचे हात त्यासोबत तोंडसुद्धा दाबून ठेवले गेले जातं. प्रतिमाला बिचारीला कुठेही हलता येत नसतं. त्याच वेळेला आता प्रतिमा जोरजोरात करून बोंबलत असते, कारण त्या तोंडात त्यांना गोळा कोंबलेला असला तरीसुद्धा आता तिची सुटका तिला करून घ्यायची असते, कारण ती आधीच खूप जास्त तिचा जीव घाबरा असतो. त्यात हे पुन्हा आता त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडणार अशी भीती तिला मनात असते आणि ते गुंड कोण आहेत, कोणाचे आहेत तिला काहीच माहिती नसतं. त्यामुळे बिचारी घाबरलेली असते. दुसरीकडे सायली अर्जुन जे आहेत ते मात्र आता कल्पना आणि त्याचसोबत अस्मिताला सांगतात की आम्ही जरा ना बाहेर जरा जाऊन येतो, काय ना बाहेर जरा कामं आहेत ती कामं थोडी उरकून येतो असं त्यांचं काहीसं म्हणणं असतं. आणि ती लोक जे आहेत ते आता बाहेर कामासाठी म्हणून चाललेली असतात. आणि त्याच वेळेला आता अस्मिता जी आहे ती म्हणत असते वेळेवर घरी या, नाहीतर पुन्हा टाईमवर येणार नाही आणि उगाच फिरत बसाल, घरी लवकर यायचं. आणि असं म्हणून ती मुद्दामून जाच करत असते. तर कल्पना तिला ओरडते आणि म्हणते की माझी सून आणि माझा मुलगा कधीही जास्त बाहेर फिरायला जात नाही, आजच कुठेतरी जात आहेत ना तर उगाच ना अडवणूक करू नको असं बोलून ती आता चिडवायला लागते. तर दुसरीकडे सायलीलाही हे ऐकल्यानंतर हसू येतं. सायली म्हणत असते कल्पना आणि अस्मिताला आई आम्ही लगेचच जाऊन येतो. आणि असं बोलून आता दोघंही जण बाहेर पडलेली असतात. दोघंही जण खरं तर मधुभाऊंना बघण्यासाठी गेलेली असतात, कारण सायलीला मधुभाऊंना भेटायचं असतं. बरेच दिवस झाले ती मधुभाऊंना भेटायला गेलेली नसते. दोघंही जण आता गाडीने मधुभाऊंना भेटण्यासाठी चाललेली असतात. दोघंही जण जेव्हा गाडीने चाललेली असतात ना त्याच रस्त्याने खरं तर जे महिपतचे गुंड असतात ते प्रतिमा आत्यांना घेऊन चाललेले असतात. त्याच वेळेला आता अर्जुन त्या रस्त्याने चालत असताना अर्जुन आपल्या तंद्रीत गाडी चालवत असतो, तर ते गुंडसुद्धा आता त्या प्रतिमाच्या आवाजामुळे त्रस्त झालेले असतात, कारण प्रतिमा गाडीमध्ये सुद्धा ओरडत असते, कारण त्या लोकांनी प्रतिमाला चांगलंच बांधून ठेवलेलं असतं. प्रतिमाला स्वतःची सुटका करून घ्यायची असते आणि म्हणूनच प्रतिमाचा आरडाओरडा सुरू असतो. इथे सायली अर्जुन आपल्या गप्पा मारत गाडी चालवत असतात. आणि त्याच वेळेला मात्र अर्जुन आणि त्याचसोबत इकडे मात्र जे महिपतचे गुंड असतात ना त्यांची थोडी गाडी जी आहे त्यांच्यामध्ये थोडी टक्कर होणार असते. त्यामुळे अचानकपणे अर्जुन जो आहे तो ब्रेक लावतो, कारण अर्जुनही सायलीसोबत गप्पा मारत असतो, त्यामुळे अर्जुनचं लक्ष नसतं. तर दुसरीकडे प्रतिमा त्या गुंडांना त्रास देत असते, ओरडत असते, म्हणून त्या गुंडांचंही गाडी चालवण्याकडे लक्ष असतं. त्यामुळे जोरातच अर्जुनने आणि समोरच्या त्या गुंडांच्या गाडीने सुद्धा जोरातच ब्रेक दाबलेला असतो. आणि त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो गाडीतून उतरतो आणि त्या माणसांसोबत भांडायला लागतो. त्या माणसांना म्हणत असतो की तुम्हाला दिसत नाही का रस्त्यावर गाडी चालवताय की काय करताय. आता त्यांचे ना वाद सुरू असतात. आणि दुसरीकडे सायली ही गाडीतून उतरते. सायली म्हणत असते की काय असतं लोकांसोबत भांडणं करतात. आणि सायलीला कुठेतरी संशय आलेला असतो की ही जी माणसं आहेत ना ही नक्कीच त्या महिपतची आहेत, कारण त्या माणसांना कुठेतरी सायली ओळखत असते, कारण ते गुंड जे आहेत ते नेहमीच वर खाली दिसत असतात तिला. आणि त्यामुळेच तिला आता कळून चुकलेलं असतं की हे गुंड महिपतचे आहेत. म्हणूनच सायलीला असं वाटत असतं की उगाच अर्जुनने यांच्यासोबत वाद घालू नये आणि विषय जो आहे तो जास्त ताणू नये, म्हणूनच ती आता प्रयत्न करत असते त्याला समजवायचा. पण इकडे मात्र आता ते गुंड जे आहे ते अर्जुनसोबत भांडतच असतात. दुसरीकडे जी प्रतिमा असते तिला मात्र आता कळत चुकलेलं असतं की ही लोक जिथे गुंग आहेत तोपर्यंत आपण काहीतरी करायला हवं. दुसरीकडे सुमन जी आहे ती इकडे तिकडे शोधत असते. सुमन आता प्रतिमाला हाक मारत असते वहिनी कुठे गेलात, वहिनी कुठे गेलात, पण सुमनला कुठेही कल्पना दिसत नाही. कल्पना इथे गाडीत बसलेली असते. ते गुंड जे आहेत ते अर्जुनसोबत भांडण्यासाठी खाली उतरलेली असतात आणि ते भांडत असतात. सोबतच सायली सुद्धा असते. त्यांची वाद सुरू असतात की तुम्हाला दिसत नाही का हे ते. पण त्याच संधीचा फायदा आता
प्रतिमा घेते, प्रतिमा गाडीतून उतरते आणि प्रतिमा आपल्या हाताला ज्या काही रशा बांधलेल्या असतात ना त्यासुद्धा तिने सोडलेल्या असतात. हळूच ती त्या गाडीच्या मागून जाते आणि तिनं आता अर्जुनची हळूच डिक्की ओपन केलेली असते आणि अर्जुनच्या त्या गाडीच्या डिक्कीत ती आता जाऊन बसते. अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीत जेव्हा प्रतिमा जाऊन बसते तेव्हा अर्जुन सायलीलाही माहिती नसतं आणि त्या गुंडाला सुद्धा माहीत नसतं की गाडीतून प्रतिमा ऑलरेडी उतरलेली आहे. प्रतिमाने एकदम चतुराईने हे काम केलेलं असतं. प्रतिमा जी आहे ती गाडीतून उतरते आणि डायरेक्टली जाऊन आता अर्जुनच्या डिक्कीत बसते. तर अर्जुनला सायली म्हणते की उगाच वाद घालत बसू नका, चला आपल्याला पुढेही जायचं आहे मधुभाऊंना भेटायला. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली जे आहे ते पुन्हा एकदा गाडीत बसतात. तर प्रतिमा सुद्धा त्याच गाडीच्या डिक्कीत असते. जेव्हा ते गुंड ना ते पुन्हा एकदा गाडीत जाऊन बघतात ना तर त्यांना आता कळून चुकतं की इथे तर आता कोणच नाही, म्हणजे ही बाई गेली तरी कुठे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्यामुळेच आता त्यांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की ही बाई गेली कुठे, कारण त्यांना माहिती आहे या बाईला आपण किडनॅप करायला घेऊन चाललेलो होतो, म्हणजेच आता आपण महिपत शेठचा मार खाणार नाही तर महिपत शेठ आपल्याला जीवानिशी संपवणार हे सुद्धा आता त्या गुंडांना माहिती झालेलं असतं. त्यामुळे ते गुंड जे आहे ते तातडीने लगेचच कॉल करतात आणि आता महिपतला सांगू लागतात की शेठ आमच्याकडनं चूक झाली आहे, ती बाई कुठेतरी पळून गेली आहे, कुठे पळून गेली खरंच आम्हाला माहीत नाही, पण प्लीज आम्हाला या सगळ्यातून वाचवा असं देखील आता ती म्हटलं जातं. कारण त्याला माहिती आहे महिपत शेठ काही आपल्याला सोडणार नाही आहे. त्यामुळे आता महिपत शेठ सॉरी खरंच आमच्याकडनं चूक झाली, पण आता महिपत जो आहे तो प्रचंड भडकलेला असतो. कारण हातात चांगलं जे आहे ते आयतं कोलीत भेटलेलं असतं प्रतिमाचं आणि प्रतिमा जे आहे ते आता हातातनं निसटल्यामुळे महिपतचं सुद्धा टाळकं सटकलेलं असतं, सोबत नागराजचं सुद्धा. कारण नागराज सुद्धा संधी साधून जे आहे तो हा कार्यक्रम केलेला असतो, पण त्यांचा हा कार्यक्रम फ्लॉप होतो अर्जुनच्या या गाडीतील डिक्कीमुळे. आणि प्रतिमा ही तितक्या हुशारीने हे सगळं करून बसलेली असते, त्यामुळे आता प्रतिमा थोडक्यात वाचलेली असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण हे जे आहे तो पुढे नक्कीच घडणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला ट्विस्ट कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.